श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मार्गावर लळिंग गावाजवळ कारमधून अफूंच्या बोंडांची होणारी तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। गुलमोहर विश्रामगृहातील घबाड प्रकरण दडपण्याचा डाव, अनिल गोटेंचा आरोप। आणि शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेल्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग गावाजवळ कारमधून अफूच्या बोंडांची होणारी तस्करी मोहाडी पोलिसांच्या पथकाने रोखली असून एकाच ताब्यात घेत कारसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग गावाजवळ कारमधून अफूच्या बोंडांची होणारी तस्करी मोहाडी पोलिसांच्या पथकाने रोखली असून एकाच ताब्यात घेत कारसह 24 लाखांचा अफूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन वाघ, पोलीस शिपाई चेतन जोळेकर, चालक मंगल पवार यांचे पथक शासकीय वाहन क्रमांक MH18 BR 5410 ने गुरुवारी रात्री 11 ते शुक्रवारी पहाटे 5 दरम्यान रात्री गस्त घालत असताना पहाटे 5च्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळिंग गावानजीकच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ कार क्रमांक MH12 DY 5920 वर संशय आल्यानंतर कार चालकाला कार थांबवण्याचा इशारा करण्यात आला। मात्र चालकाने कार न थांबवता लळिंग गावाजवळील MH18 धाब्यापासून U-टर्न घेत धुळ्याच्या दिशेने भरधाव नेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी कारचा पाठलाग करीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील समांतर रस्त्यावर कार थांबवली। कार चालक अंधाराचा फायदा घेत लळिंग गावाकडे पळत असताना त्याला लळिंग घाटात पथकाने पकडल्यानंतर त्याने रमेश भौराराम बिश्नोई वय 33 राहणार हेमानगर जोली अली तालुका जिल्हा जोधपूर राजस्थान असे नाव सांगितले, परंतु त्याच्या सोबत असलेला महेश सांडू राहणार खोकरिया तालुका जिल्हा जोधपूर हा पसार झाला। कारची तपासणी केली असता कारमध्ये 24,07,530 रुपये किमतीचा 181.306 किलोग्रॅम अफूच्या झाडांच्या टिकलेल्या फळांच्या सुकलेल्या टरफल्यांचा चुरा 10 प्लास्टिक गोण्यांमध्ये मिळून आला। पोलिसांनी रमेश बिश्नोई याला अटक केली। याबाबत हवालदार सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाशे, मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पायमोडे, हवालदार पंकज चव्हाण, संदीप कदम, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, मनीष सोनगिरे आदींनी केली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन। काल रात्री साधारणतः 30/5/2025 रोजी रात्री 5 वाजेच्या दरम्यान आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक अशी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली। त्या कारचा नंबर आहे MH12 DY 5920। ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली। त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत। पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार U-टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली। तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बळावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पळून गेले। पळून गेल्यानंतर ती चावीसुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते। पळून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं। आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पळून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले। लळिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याच्याजवळ कारची चावी होती। त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं। त्या गाडीची चावी त्याने इनोव्हा कारची चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली। उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं। त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज टरफलासहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे। या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोव्हा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये, असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो
काळे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण, SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. धन्यवाद. धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील गबाड प्रकरणात दाखल गुन्हा तकलादू आणि मूळ तक्रारदाराचे म्हणणे न नोंदवता नोंदवला असल्याने सदरचे एवढे मोठे प्रकरण दडपण्याचा डाव असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मनोज गर्दे, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, तुषार बापना, पुरुषोत्तम गरुड, सचिन बागुल, रवींद्र नगराळे, कल्पेश पाठक, वीरेंद्र मोरे, संजय पाटील, गोरख गर्दे, दीपक शिंदे, भास्कर फुलपगारे, दिनेश निकुंभ, अनिस काटिक, जमील शहा आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी जयंती सर्वत्र देशात आणि उत्साहात तसेच धुळे शहरात मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. त्यानिमित्त आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना राजमाता अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करून मानाचा मुजरा देण्यात आला. तसेच अहिल्यादेवी होळकरांचं काम फार मोठं होतं. त्यांनी मोगलांनी ज्यावेळेस काशी विश्वनाथ मंदिरं फोडले त्यावेळेस सर्वात आणि मोठं मोलाचं काम काशी विश्वनाथ मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळेस केलं होतं. तसेच सर्वत्र त्या जयंतीची मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि आमच्या पत्रकार संघातर्फे त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील गुलमोहर गव्हाड प्रकरणात दाखल गुन्हा तकलादू आणि मूळ तक्रारदाराचे म्हणणे न नोंदवण्यात आलेला आहे. यावरून असे स्पष्ट होते की हे मोठे प्रकरण दडपण्याचा डाव दिसतो, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यांनी बोलताना सांगितले की पोलिसांनी 9 दिवसानंतर गुन्हा नोंदवला असला तरी यातील मूळ तक्रारदार अर्थात माझ्यासह नरेंद्र परदेशी यांचे जबाब घेणे आवश्यक होते. ते न घेता कोणत्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला हा प्रश्नच आहे. समाधानकारक हिशोब न देता यांनी या कलमाखाली गुन्हा नोंदविला गेला आहे. प्रत्यक्षात फौजदारी संघटित गुन्हेगारी खंडणी गोळा करणे, घडलेल्या घटनेची खोटी माहिती देणे, पुरावा नष्ट करणे, खोटा पुरावा सादर करणे यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विविध कलम लावणे आवश्यक होते, पण तसे झालेले नाही. घटनास्थळी लावलेले कुलूप, हातांचे ठसे घेणे अपेक्षित होते, ते घेतलेले नाही. मग 9 दिवस पोलिसांनी नेमके काय केले हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांनी SIT कडून तपास केला जाईल असे सांगितले होते, पण कुठे आहे SIT असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्षांसह संयुक्त चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले? सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचे आहे असा आरोपी गोटे यांनी केला आहे. या प्रकरणात चालढकल कारवाई झाली आहे, त्यामुळे कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणातील पुढील दिशा ठरवली जाईल असेही माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले आहे. यावेळी नरेंद्र परदेशी उपस्थित होते. भारतीय न्याय संहितेच्या कलम 61, कलम 170 लाचलुचपत, कलम 228, 227 खोटा पुरावा, कलम 318 फसवणूक, कलम 111 संघटित गुन्हेगारी, कलम 140 खंडणी गोळा करणे, कलम 240 आणि 238 घडलेल्या घटनेची खोटी माहिती देणे, 238 पुरावा नष्ट करणे ही एवढ्या कलम त्यांना लागतात. लाचलुचपत 170 कलम जे आहे ते लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 7, 13(1) आणि मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 3 आणि 4 या 2 कलमाखाली हा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 271 नंबरचं जे कलम आहे इन्कम टॅक्सचं, त्या कलम सुद्धा इथे लावलं पाहिजे. परंतु यांनी हे प्रकरण दडपून टाकल्याचं
तो काल प्रयत्न चालवलेला आहे त्याचा हा पुरावा आहे. 124 अंतर्गत गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रकरण दडपून टाकणे होय. त्यामध्ये म्हटलंय कारण 124 बॉम्बे पोलीस ऍक्टमध्ये की तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही 124 अंतर्गत शिक्षेला पात्र आहात. शिक्षा किती आहे? शिक्षा जास्तीत जास्त 3 महिने आणि दंड 500 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? 1,84,84,200 रुपये बेहिशोबी सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता. म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकारस्थान आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम व दोन्ही मुलांवर राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेल्या दडपशाही विरुद्ध आपण आवाज उठवून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुसुमताई निकम यांनी खासदार संजय राऊत यांना धुळे येथे निवेदनाद्वारे करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम व दोन्ही मुलांवर राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेल्या दडपशाही विरुद्ध आपण आवाज उठवून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुसुमबाई निकम यांनी खासदार संजय राऊत यांना धुळे येथील विश्रामगृहात निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की माझे पती कामराज निकम हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत व शिंदखेडा तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच दोन्ही मुले ही इंजिनियर आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते 32-33 वर्ष सक्रिय कार्यकर्ते होते. माझ्या पतीने आयुष्यातील महत्वाचा काळ भाजप पक्षात काम केले आहे. पक्षवाढीसाठी जीवाचे रान केले आहे. मात्र काही मतभेद व मनभेद झाल्याने माझ्या पतीने जुलै 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्याच वेळेस त्यांच्यावर आणि माझ्या मुलांवर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना मिळत होती. आज ना उद्या माझ्यावर व माझ्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील असे भाकीत त्यांनी त्याच वेळेस केले होते. दिनांक 27/5/2025 रोजी आमच्या बामणे गावात नवीन नळ कनेक्शन घेण्यावरून किरकोळ वाद झाले. त्या वादाशी माझ्या पतीचा काहीही संबंध नसताना त्या किरकोळ वादाचे भांडवल करून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या इशाऱ्याने माझ्या पतीवर व दोघं मुलांवर दरोडा, हाफ मर्डर, आर्म ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे तातडीने अटक करून दोंडाईच्या पोलीस ठाण्यात आणले. रोजच्या होणाऱ्या मोठमोठ्या चोरींकडे पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आणि माझ्या पतींना गुन्हा दाखल होण्या अगोदर 6 ते 7 तास पोलीस ठाण्यात बसून ठेवले. यापूर्वी माझ्या पतीवर व दोघं मुलांवर कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याचा दुरुपयोग करून माझ्या पतींना व कुटुंबाला संपवण्यासाठी आमदारांनी सूड उगवण्याचा कट रचला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, दोंडाईच्या नगरपालिका, शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ येत असताना हा कट रचला गेला आहे. माझ्या पतीच्या प्रतिमेला व लोकप्रियतेला डाग लावण्यासाठी हे खोटे गुन्हे दाखल करण्याचे कृत्य म्हणजे लोकशाहीचा घोर अपमान आहे. अशा कारवायांमुळे जनतेचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होतो. याआधी शिंदखेडा मतदारसंघात असे अनेक प्रकार घडले आहेत. आमदार महोदयांच्या विरोधात कोणी आवाज उठवला तर शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. माजी आमदार अनिल गोटे यांनी जयकुमार रावल यांचे विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढली व पुरावे देखील सादर केले, पण कोणतीही प्रशासकीय यंत्रणा याची दखल घेत नाही. हे कृत्य लोकशाहीच्या मूळ तत्वाविरुद्ध आहे. मात्र माझे पती खंबीर आहे, घाबरणार नाही आणि तुटणारी नाही. मी आपणास सांगू इच्छिते की खोट्या गुन्ह्यांची मालिका ही अशीच चालत राहणार आहे. लोकशाही संपली आहे आणि दडपशाही चालू झाली आहे. आपण महाराष्ट्रातील जनतेचा अत्याचाराविरुद्धचा आवाज आहात. मी आपणास विनंती करते की शिंदखेडा तालुक्यातील या अत्याचाराविरुद्ध आपण आवाज उठवावा व जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जे सामान्य माणसं आहे, जेवढे मोठे नेते राहून त्यांना जर त्यांची दहशत दाखवताय, सामान्य माणसाची काय गती होणार आहे? सामान्य माणसाची गती काय होणार आहे? आम्ही तर आमचं पाऊल उचलणार आहे, पण आम्ही फक्त सत्तेत घाबरतोय. सत्तेत का घाबरत नाहीये की नको आपल्या गावाचं नाव खराब होईल, आमचं नाव खराब होईल, आमच्या भाऊसाहेबांचं नाव खराब होईल. आमचे भाऊसाहेब काय म्हणताय की नाही थांबून घ्या, आपण सत्तेतच घेऊ, जे आपले जे व्यवहारात आहेत ते करू. आपण हे गैरवापर करताय सत्तेचा. काही भांडण झाले नाही, त्यांनी हाताने कपडे फाडले, हाताने पडून गेला, तिथं कारवाई केली आणि 11 वाजता गावात सगळ्या पूर्ण गावाला हेरा मारला आणि परत सगळ्या गावात पोलीस स्टेशनमध्ये
पोलीस बोलवले, सगळे लोक आले, प्रत्येकाच्या घराची झर्दी घेतली आणि पूर्ण गाव जागं होतं आमचं. आम्ही तेव्हाच काही त्यांच्यावर कंप्लेंट केली असती, पण आम्हाला भाऊसाहेबांनी रोखून घेतलं. का रोखून घेतलं? की आपल्या गावाचं नाव खराब होईल म्हणून आम्हाला रोखून घेतलं. ते जर त्यांना म्हणे ते एवढे जास्त झाले, सिरियस झालेले, तो जर सिरियस झाला असता तर तो घरी माझ्या घरासमोर त्याचं घर आहे, तो रात्री जेवायला कशा घरी येतो? त्याच्या वाईफला भेटायला येतो, त्याच्या आईला भेटायला येतो. तो सिरियस आहे ना, त्याला खुनाचा दाखल केलेला आहे ना. मागणी काय तुमची आता? आमची मागणी आमचे भाऊसाहेब चुकून घरी यायला पाहिजे, ही आमची मागणी. जर भाऊसाहेब घरी आले नाही तर उद्या एवढं मोठं आंदोलन होईल शिंदखेडा तालुक्यात. या नेत्यांना काय वाटतंय? त्यांच्या सत्तेचा गैरवापर करता येते. 30-35 वर्षापासून कामराज भाऊसाहेब त्यांच्या सोबत होते, तेव्हा त्यांनी कसा गैरवापर केला नाही? तेव्हा त्यांना हे भाऊसाहेबांचे मुलं कसे चांगले वाटले? तेव्हा ते भाऊसाहेबांची मुलं मोठे जागेवर आहेत, मोठे आहेत, असे आहेत, तसे आहेत. ते स्वतः आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस भाषणं दिलेले. आणि आता ते कसं काय खुनी झाले? आता ते कसं काय पिस्तूल वापरायला लागले? 40 वर्षापासून यांना तेव्हा कसं काय पिस्तूल दिसले त्यांच्या मुलांजवळ? आता कसं काय पिस्तूल दिसले? हे गैरवापर त्यांच्या सत्तेचा करताय आणि दमदाटी करताय. आणि आम्ही काय घाबरणारे लोकांनी? आमचे भाऊसाहेब आहे ना, जे सत्तेत आहेत ना, ते आम्हाला तर आम्ही भरपूर प्रोत्साहन करतोय त्यांना, पण ते आम्हाला सांगताय आपल्या गावाचं नाव खराब होईल म्हणून आम्हाला थांबून ठेवलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मार्गावर लळिंग गावाजवळ कारमधून अफूंच्या बोंडांची होणारी तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. गुलमोहर विश्रामगृहातील घबाड प्रकरण दडपण्याचा डाव, अनिल गोटेंचा आरोप. आणि शिंदखेडा तालुक्यात सुरू असलेल्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.